पुन्हा मी सांगतो, जयंत पाटलांची आमची तिथे भेट झाली नाही. त्यामुळे जयंत पाटील आले, आम्ही दोघे गेलो आणि अर्ध खात्याची चर्चा झाली. हे कुठलं तर्क मला काय कळलंच नाही. जयंत पाटलांचा काय संबंध? एक मिनिट जयंतरावचा काय संबंध? जयंतरावनी त्यांची भेट कशा कारणासाठी झाली स्पष्ट सांगितलं. जयंतराव सुद्धा वरिष्ठ नेते आहेत. ते सुद्धा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिले. राज्याचा अर्थमंत्री त्यांनी दीर्घकाळ मांडलेला आहे. अनुभवी नेते आहेत, एक स्वयंभू नेते आहेत. त्यांनी त्यांची एकदा स्पष्टपणाची भूमिका मांडली. तर आमच्या दोघांच्या भेटीचा आणि जयंतरावच्या भेटीचा दुरान्वयी काडी मात्र काही संबंध नाही. राहिला प्रश्न माझ्यापुरता. मी मगाशी स्पष्टपणाने सागरजींच्या किंवा आपल्या यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की माझी भेट माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामाच्या बाबतीमध्ये होती. मी वेळ आदल्या दिवशी पण मागितली होती, पण आदल्या दिवशी त्यांची कोर कमिटीची बैठक होती म्हणून ते शक्य नाही झालं. प्रफुल्लबाईंनी त्यांच्याकडचे काय मुद्दे होते त्याच्यावरती ती वेळ मागितली होती. ते योगायोगाने प्रफुल्लबाई का आले तर त्यांना मध्यरात्री ते बाहेर जाणार होते म्हणून ते आले. परवाच्या दिवशी 2 दिवसांपूर्वी जो नोटिसीचा मुद्दा आला होता त्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली की त्या नोटीसला उत्तर देण्याचं किंवा न देण्याचं काही ठरलं? काल आम्ही जरूर त्या विषयावर चर्चा झाली. आता रविवारी मी पण दिल्लीत असेल, पार्थ पवार पण दिल्लीत असेल कारण अधिवेशन सुरू होत आहे. प्रफुल्लबाई पण दिल्लीत असतील सोमवारपासून. त्यावेळेला या विषयावरती आम्ही दिल्लीमध्ये चर्चा करू. काल या विषयावरती कोर कमिटीमध्ये चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बरोबरती एकत्रितपणाने बहिणींच्या नेतृत्वाखाली आम्ही भेटणार आहोत. अनेक बाबींच्या वरती मुख्यमंत्र्यांच्या जो आम्हाला चर्चा करायची आहे त्या अनेक विषयांच्या मध्ये अनेक बाबींमध्ये अर्थ विभाग हा सुद्धा त्याच्यामध्ये आहे. काळामध्ये एनडीए सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अशा राष्ट्रीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की नवा पक्ष आम्ही सोबत घेणार नाही, आमच्यासोबत जे आहेत त्यांना सोडणार नाही आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सोडणार नाही. एकंदरीतच काय त्यांना कुठंतरी एक सुतोवाच होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत त्यांना आलं पाहिजे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जर असं होत असेल तर आपला त्याला मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे राज्याचे एक प्रमुख नेते देशपातळीवरचे आहेत. त्याने जी भूमिका स्पष्ट केली ती एनडीएच्या वतीने भारतीय जनता पक्षाची म्हणूनच स्पष्ट त्या ठिकाणी केलेली आहे. मी अनेक वार आपल्याजवळ संवाद करताना बोललो की एनडीए म्हणजे काय तर भाजपच्या नेतृत्वाखाली समविचारी किंवा एनडीएमध्ये सहभागी झालेले पक्ष म्हणजे एनडीए. यूपीए म्हणजे काय तर काँग्रेस प्रणित आघाडी. त्याच्यामुळे जी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली ती भारतीय जनता पक्षाची स्वाभाविकपणाने एनडीएचं प्रमुखत्व ज्या पक्षाकडे आहे त्यांनी मांडली की आता एनडीएमध्ये नवीन पक्ष नाही. त्याच्यामुळे ती भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट मांडली. आता त्यांनी ती मांडल्याच्या नंतर मग इतर देशामध्ये किंवा राज्यामध्ये इतर जे काही पक्ष असतील त्यांची भूमिका त्याच्याबद्दलची काय ते सांगू शकतील. कुठले एक असं आहे की आज महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त आहे. युवक मी संघटनेचं बोलते सीमाताई त्यांनी संघटनेचं म्हटलं युवक अध्यक्षपद रिक्त आहे. विद्यार्थी संघटनेचं सुद्धा पद आज या पदावरती प्रशांत कदम काम करतात पण ते त्या ठिकाणी दीर्घकाळ काम करतात. तो एक मुद्दा पक्षाच्या चर्चेमध्ये जरूर त्या ठिकाणी आहे. तिसरं युवती संघटनेमध्ये सुद्धा संध्या सोडवणे काम करतात पण त्याही संदर्भामध्ये पक्षामध्ये चर्चा सुरू आहे. शक्य आहे कदाचित त्या बाबतीमध्ये निर्णय पक्षाच्या कोर कमिटीमध्ये बसून होऊ शकतो. त्याही बाबतीमध्ये मधल्या कालावधीमध्ये चर्चा झाली परंतु मग या सगळ्या निवडणुका लागल्याच्यामुळे त्याचं अंतिम स्वरूप होऊ शकलं नाही. लवकरच त्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजण कोर ग्रुप म्हणून बसू आणि मुंबईच्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी करू. स्वर्गीय अजितदादांचं योगदान महाराष्ट्राच्या सर्वांगीण क्षेत्रासाठी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी फार मोठ्या टोकावरती राहिलं.
मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, वहिनी संबंधित आहेत, पण वहिनी आमच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि साऱ्या मंत्रिमंडळाचे अतिशय मनापासून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि दादांचा अनेक वर्षाचा एक निकटचा सहकार्य म्हणून ऋण व्यक्त करतो की दादांनी जे काम, जे योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिले त्याचा आदर आज सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो आहे. म्हणून संबंध राज्यभरात शासकीय कार्यालयामध्ये, निमशासकीय कार्यालयांमध्ये दादांची जयंती त्या दिवशी साजरी होते आहे. आम्हा सर्वांच्यासाठी तो क्लेशकारक, वेदनाकारी क्षण आहेच, पण आमच्या नेतृत्वाने केलेलं काम अभिमानास्पद आहे. याचासुद्धा आम्हाला सर्वांनाच एक वेगळ्या भावना आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. अजितदादांचा तुम्ही जयंती उत्सव सर्व राज्यभर साजरा करणार अशा पद्धतीचा कार्यक्रम आमदारांना सुद्धा केला आहे, परंतु आमदारांची, तुमच्या पक्षातल्या आमदारांची नाराजी पाहायला मिळते की तुमच्या पक्षातल्या नेत्यांकडनं असे निर्णय दिले गेलेले आहेत या जयंती कार्यक्रमामध्ये की अजित पवारांचा एकच फोटो जो आहे तो सेम फोटो सगळ्या मतदारसंघात बॅनरवरती लावावा, त्याचे जिओ टॅगिंग करावे वगैरे अशा पद्धतीचे काही निर्णय पक्षातल्या नेत्यांकडनं देण्यात आलेले आहेत. नाही, या संदर्भामध्ये पक्षाचे आमदार, माजी आमदार, खासदार यांची एक एकत्रित बैठक मंत्र्यांच्या सहित देवगिरी बंगल्यावरती 15 दिवसापूर्वी झाली. ॲट लेंथ आम्ही चर्चा केली. मी स्वतःच दादांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने सप्ताह जो काही साजरा केला जाणार आहे त्याच्या कार्यक्रमाची चर्चा मी पक्षांतर्गत त्या बैठकीमध्ये केली. त्याप्रमाणे माझं जे काही पक्षाचा अध्यक्ष म्हणून सगळ्या जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी आमदार, पक्षाचे उमेदवार यांना जे पत्र जायचं आहे त्याचा मसुदा शिवाजीरावांनी तयार करून दिला होता, ते गेलेलं आहे. प्रत्येकजण अतिशय आपुलकीने, श्रद्धेने दादांच्या संदर्भातलं जयंतीचा कार्यक्रम 7 दिवस त्या ठिकाणी आपापल्या मतदारसंघात आणि राज्यभरामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे काय तुम्ही म्हटलं तसं टॅगिंग वगैरे काही नाही. ठीक आहे, काही वेळेला आपण एक दादांचा एक फोटो असा आहे की जो प्रत्येकाला दादा समोर जाईल असं वाटत असतं. त्याच्यामुळे आम्ही चर्चा करत असताना करत असतो की कुठला फोटो अधिक लोकांच्या मनामध्ये दादांच्या प्रती, प्रत्येकाच्या मनात आहेच भावना, त्या अधिक उच्चंबळून आल्यासारखा तो दिवस त्यांच्या आठवणीचा आहे आणि त्याच्यामुळे ते एकंदरीत आम्ही चर्चा करतच असतो नेहमी. सोनम वाहतूक सध्या सर्वोच्च न्यायालयाने लवासा प्रकरणाच्या संदर्भामध्ये जी याचिका केली होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे आरोपी म्हणून ज्यांना केलं होतं की शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील आणि अजितदादा असतील, त्या तिघांमध्ये कुठलेही आरोप सिद्ध न होता आरोप करणं चुकीचं असं म्हटलंय कोर्टाने आणि ती FIR दाखल करावी अशी स्वरूपाची मागणी होती, ती देखील याचिका फेटाळलेली आहे. एक मोठा दिलासा मानला जातो. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.